जीवनामध्ये बाप्पा आशीर्वादित तू केलेला आहेस परमेश्वरा. मग तुला धन्यवाद करतो. तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो. इथून पुढची वेळ प्रभू परमेश्वरा तुझ्या हातात येतो. ही छोटीशी प्रार्थना आमचा धन्यतारक प्रभू श्री ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात प्रार्थना केली ऐकते त्या. आमेन आमेन आमेन. Amen, 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 amen. Praise the Lord, praise the Lord. स्वर्गीय देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, त्याचे गुणगान करूया, कारण तो जिवंत आहे, कारण त्याची दया आपल्यावरती सनातन आहे. आकाश पृथ्वीपासून आकाश जेवढं उंच आहे तेवढी त्याची दया आपल्यावरती सदैव आहे, लक्षात घ्या. आणि ती कधीही कमी नाही होत, कधीही कमी होत नाही. तो म्हणतो काल आज आणि युगानुयुग मी सारखाच आहे. तो नोहाच्या वेळेस पण त्यांनी तशीच दया दाखवली, त्यांनी मोशीच्या वेळेस पण दया दाखवली, त्याच्यानंतर पुढे जाऊन सर पॉल आणि परत आता आपल्यापर्यंत देखील त्यांनी तशीच दया दाखवलेली आहे. आणि इतका जिवंत देव तो महान आहे. म्हणून चला या देवाला धन्यवाद देऊया आणि आपण वचनाकडे वळूया. आपण देवाचं वचन बघत आहोत, सुवार्त्याबद्दल ऐकत आहोत आणि सुवार्तेबद्दल सुंदर वचन ऐकले की मत्तई मध्ये आपण ऐकलं की तिला पुत्र होईल, तू त्याचे नाव येशू असे ठेव, तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. आपण ऐकलं की स्वर्गीय देवानी येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं अशासाठी की केवळ तोच एक आहे जो येईल आणि आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. आणि सत्यता आहे, येशूच्या रक्ताच्या द्वारे सर्वप्रथम आपण मागच्या वेळेस ऐकलं की आपल्याला पापाच्या, शापाच्या, आजारांच्या, विकारांच्या सत्तेतून सोडवलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच रक्ताच्या द्वारे आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा मिळाली. पहिला सोडवणूक झाली, मग पापांची क्षमा झालेली आहे. आणि त्याच येशूच्या रक्ताच्या द्वारे काय झालं तर यहोवा पित्याने आपल्याला धर्मी ठरवलेलं आहे. यहोवा पित्याने आपल्याला पवित्र ठरवलेलं आहे. यहोवा पित्याने आपल्याला नीतिमान ठरवलेला आहे. आणि म्हणून दावीद म्हणतो बघा की ज्यांच्या पापांची क्षमा झाली आहे आणि ज्यांच्या पापांवरती पांघरून घातलं आहे ते धन्य आहेत, ते धन्य आहे. आणि पुढे तो म्हणतो ज्यांच्या हिशेबी यहोवा दोष लावत नाही ते धन्य आहे. त्यांना कोण दोष लावेल? कुणी दोष नाही लावू शकत. आणि म्हणून चला या गौरव करा देवाचा की देवानी आपल्याला पवित्र ठरवलं, निष्कलंक असं ठरवलं जसं काय आपण कधी पाप केलेलंच नाहीये, असं देवाने आपल्याला ठरवलेलं आहे. आणि म्हणून आनंद करा. प्रेज द लॉर्ड. की म्हणून आनंद करा. बघा ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म होणार होता आणि त्यावेळेस ते दूत येऊन मेंढपाळ जे मेंढर राखत होते त्यांना तो संदेश सांगत होते की दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. असं काय झालं तर असं त्या मेंढर राखणाऱ्यांना देवदूतांनी काय केलं, येऊन संदेश दिला आणि ते म्हटले की आनंद करा कारण तुमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे. प्रेज द लॉर्ड. की अजून एक उदाहरण आहे बघा, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताची सुंता करण्यासाठी त्याला मोशेच्या नियमाप्रमाणे त्याला मंदिरामध्ये घेऊन गेले, त्यावेळेस तिथं एक मनुष्य होता आणि त्याला पवित्र आत्म्याकडून हे वचन मिळालं होतं की जोपर्यंत तू उद्धार बघणार नाहीस, उद्धार करता चेहरा बघणार नाही, तोपर्यंत तुला मरण येणार नाही. मग त्यांनी ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला बघितलं त्यावेळेस तो म्हटला, हे प्रभू तुम्ही मला दर्शन दिलं आहे, आता आपल्या दासाला तुम्ही सुखाने घेऊन जा. म्हणजे त्याला देखील वचन मिळालं होतं की तारणारा येणार आहे. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की. आणि म्हणून चला या देवाला धन्यवाद देऊया. आणि महत्वाची गोष्ट बघा एक ख्रिस्ताच्या जन्माविषयी सांगण्या बाबतीत की सर्वांना असं वाटलं की जो तारणारा येणार आहे, जो प्रभू येणार आहे, तो महालामध्ये जन्माला येईल, तो श्रीमंत ठिकाणी जन्माला येईल, तो कुठेतरी खूप उच्च पदाच्या व्यक्तीच्या घरामध्ये जन्माला येईल. आणि तसं काहीच झालं नाही. तर त्याचा जन्म कुठे झाला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गोठ्यात. त्याचा जन्म कुठे झाला? येस, गाईच्या गोठ्यामध्ये. गाईच्या गोठ्यामध्ये झाला, गाईच्या गोठ्यामध्ये जन्म झाला. हे काय दर्शवतं माहितीये का? प्रेज द लॉर्ड. की हे काय दर्शवतं माहितीये का? हे दर्शवतं की देव आपल्याला जवळ घेण्यासाठी आला आणि जवळ घेत असताना त्यांनी आपली हीनता, दरिद्रपण किंवा आपलं पाप कुठलीच गोष्ट बघितली नाही.
तर त्यांनी आपल्यासारखा तो लीन आणि आपल्यासाठी तो लीन आणि नम्र झाला, आपल्यासारखा झाला, आपल्यासाठी त्या क्रूस खांबावर गेला, आपल्यासाठी त्यांनी स्वतःला लीन केला आणि आपल्याला त्या परिस्थितीतून त्यांनी उचलून बाहेर आणला. तिथं एक वचन लिहिलेलं आहे, ख्रिस्त आपल्यासाठी गरीब झाला अशासाठी की त्याच्या श्रीमंतीने आपण श्रीमंत व्हावं. प्रेज द लॉर्ड. त्याने आपली गरिबी पण घेतली, त्याने आपले शाप देखील घेतले अशासाठी की आपण आशीर्वादित व्हावं. प्रेज द लॉर्ड. बरं येशू मसीह की. आणि म्हणून जर कधी आता तुम्ही जर कुठली गोष्ट सफर करत असाल, म्हणजे कुठल्या गोष्टीला तुम्ही सहन करत असाल, आजाराला सहन करत असाल, कुठल्या परिस्थिती तुमच्या समोर उभा असेल. एक मिनिट, एक्सक्यूज मी. हा, तुम्ही आजाराला सहन करत असाल, कुठली परिस्थिती तुमच्या समोर असेल, कुठली अडचण तुमच्या समोर असेल, तर लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या साठी उभा आहे. तो तुम्हाला पडू देणार नाही, तो तुम्हाला निराश होऊ देणार नाही, तो तुम्हाला हताश होऊ देणार नाही आणि तो तुम्हाला कदापिही लज्जित फजित होऊ देणार नाही. कधीच नाही होऊ देणार, कधीच नाही होऊ देणार. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की. तो म्हणतो, तू जलातून चालशील, तुला जल बुडवणार नाही. तू अग्नीला हात लावशील, अग्नी तुला भाजणार नाही, तुला पोळणार नाही. प्रेज द लॉर्ड. एवढी तो गॅरंटी देतो, कारण तो म्हणतो, मी तुझ्या बरोबर आहे, भिवू नको, मी तुला सोडवलं आहे. यशायामध्ये तो म्हणतो. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की. चला या, आपण वचनाकडे वळूया, देवाचा गौरव करूया, देवाच्या नावाचा जय जयकार करूया. यशायामधलं वचन आहे, जस्ट अ सेकंड. हा, यशायाचं पुस्तक, याचा 9वा अध्याय. यशायाचं पुस्तक 9वा अध्याय 1 ते 7 वचन आपण वाचूया. ज्यांना मिळालं असेल त्यांनी वाचा. शांतीच्याच राजाचा जन्म व त्याची कारकीर्द. तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. त्याने मागील काळी जबूलून प्रांत व नप्ताली प्रांत यांची अप्रतिष्ठा केली, तरी पुढील काळी समुद्र तीरीचा प्रदेश, यार्देनेच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ यांची तो प्रतिष्ठा करील. अंधकार चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. तू राष्ट्राची वृद्धी केली आहे, त्याला महान प्राप्ती करून दिली आहे. हंगामाच्या उत्सव समयी करावयाच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तुझ समोर आनंद करीतात. कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे तू त्यांच्या भारीचे जू, त्यांच्या खांद्यावरची काठी, त्याचवर जुलूम करणाऱ्यांचा सोटा मोडीला आहे. युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सर्पण झाली आहेत. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्यांच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्यांच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्यांचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. स्वर्गीय पिता यहोवा प्रभू येशू पवित्र आत्म्याला धन्यवाद देऊया. आणि बघा, या ठिकाणी खूप सुंदरसं वचनामध्ये लिहिलंय की आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. देव काय सांगतोय? आता ज्या भूमीमध्ये विपत्ती आहे, विपत्ती म्हणजे ज्या भूमीमध्ये जो काही नाश चालला असेल, जे काय आक्रोश चालला असेल, किंवा कुठल्याही प्रकारचं दुःख चाललं असेल, कुठलेही त्रास तिथं कोणी सहन करत असेल, तर ती गोष्ट पुन्हा काय होणार नाही, तर पुन्हा चालणार नाही, चालणार नाही. तर काय होईल? जिथं अंधार आहे तिथं प्रकाश येईल. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. जिथं अंधार आहे त्या ठिकाणी काय होईल?
त्या ठिकाणी प्रकाश येईल. आधी जशी त्या राष्ट्राची अप्रतिष्ठा झाली तशी पुन्हा होणार नाही. तर अंधारात चालणाऱ्यांवरती मोठा प्रकाश पडणार आहे. Praise the Lord. म्हणजे देव काय सांगत आहे की जिथं विपत्ती आहे तिथं विपत्ती राहणार नाही. का नाही राहणार? कारण तो शांतीच्या राजाला या जगामध्ये पाठवत आहे. Praise the Lord. त्या सोडवणाऱ्याला या जगामध्ये पाठवत आहे. त्या तारणाऱ्याला या जगामध्ये पाठवत आहे. आणि त्याच्याविषयी काय म्हटलंय बघा, की अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. जे मृत्यू छायेच्या प्रदेशात बसलेले आहेत त्यांच्यावर देखील प्रकाश पडलेला आहे. म्हणजे काय आलेलं आहे? जीवन आलेलं आहे. जीवन आलेलं आहे. देवाने आपल्याला ते जीवन दिलेलं आहे. Praise the Lord. बोलो येशू मसीह की. बघा, डॉक्टर लोक ज्यावेळेस एखाद्या सिरियस पेशंट असू दे किंवा एखादा ऍडमिट असलेला पेशंट असू दे, त्याच्यासाठी जी धावपळ करतात ती का करतात बरं? जीवन मिळावं, बरोबर ना? जीवन मिळावं. देवाची ही धडपड तीच आहे की आपल्यासाठी त्यांनी जीवन पाठवून दिलेलं आहे. दवाखाने आहेत, डॉक्टर्स आहेत. आपण जर तिथं गेलो नाही तर आपल्याला ट्रीटमेंट घेता येणार नाही. आणि आणि कदाचित ट्रीटमेंट नाही मिळाली तर काय होईल सांगू शकत नाही. इन अ सेम वे देवानी त्याचं जीवन आपल्याला त्याच्या वचनामध्ये दिलेलं आहे. दिलेलं आहे. दिलेलं आहे. आणि तो सांगतो की अंधारात बसलेली जे आहेत त्यांच्यावर प्रकाश चमकला आहे. प्रकाश चमकला आहे. जर प्रकाश चमकला आहे देव म्हणतो आणि आपल्यापर्यंत तो आलेला आहे. कसा आलेला आहे? तर आज आपण देवाचं वचन ऐकत आहोत. आपण देवाची सुवार्ता ऐकत आहोत. आपल्यावरती प्रकाश चमकलेला आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही देवाला की देवा मला माहितीच नव्हतं. तुम्ही असं म्हणू शकत नाही देवा की देवा मला कुणी सांगितलंच नाही. देव तुम्हाला आठवण करून देईल की तुमच्यावर कसा प्रकाश चमकला तो. Praise the Lord. बोला येशू मसीह की. खूप सारे साक्षात्कार भेटतात. प्रार्थना करत असताना, वर्शिप करत असताना, आराधना करत असताना की देवाचा प्रकाश दिसतो. का दिसतो? कारण या ठिकाणी लिहिलंय बघा, अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. देवानी आपल्याला मोठा प्रकाश दिलेला आहे. दिलेला आहे. दिलेला आहे. Praise the Lord. बोला येशू मसीह की. देवाने आपल्याला मोठा प्रकाश दिलेला आहे. आपल्याला तो प्रकाश दिसल्यानंतर त्या प्रकाशाला फक्त आपल्यामध्ये ग्रहण करायचंय. दुसरं काही नाही करायचं. देवाच्या वचनामध्ये आरोग्य दिलेलं आहे. देवाच्या वचनामध्ये शांती दिलेली आहे. देवाच्या वचनामध्ये आशीर्वाद सर्व दिलेले आहेत. दिलेले आहेत. Praise the Lord. किती लोक घोषणा देत आहे मला सांगतील? जे काय असेल आशीर्वादाच्या वचनाची देत असतील किंवा आरोग्य विषयाच्या वचनाची देत असतील, जे काय किंवा तुम्ही स्तोत्र 23 याची घोषणा देत असाल किंवा तुम्ही स्तोत्र 91 ची घोषणा देत असाल, ठीक आहे, काय स्तोत्र हरकत नाही. हम्म. स्तोत्र Yes, 91 आणि इफिस्करास पहिला अध्याय 3 वचन. येस येस व्हेरी गुड. कोण? आरती ना? हो. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. येस येस. अजून मी म्हणजे कंपॅरिझन नाही करत आहे, मी तुलना नाही करत. याच्या पाठीमागे कारण आहे, कारण आपण सगळे शिकत आहोत म्हणून मी विचारतो. येस येस. प्रेज कोण? द लॉर्ड. ब्रदर मी हा, पण हा. आरोग्यासाठी देते घोषणा देवाची. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. कोणतं वचन बोलत आहात ताई? 91 स्तोत्रावरती. व्हेरी गुड. यशया 53 आणि त्याच्यातलं 4, 5 वचन पण बोला. हा, येस. अजून कोण? काय हरकत नाही. नसल देत दॅट्स ओके. आम्ही अशासाठी देव आपल्याला हे शिकवत आहे. मी पण तसं शिकत आलोय आणि आपण पण सगळेजण शिकत शिकत पुढे जाणार आहोत. तर काय हरकत नाही. जे देत नसतील दॅट्स ओके. पण जे देत असतील देव खूप सुंदर अद्भुत कार्य करणार आहे. अद्भुत कार्य करणार आहे. कारण हे बघा, एक उदाहरण आहे. ज्यावेळेस त्या इस्रायल लोक त्या गुलामीमध्ये होते फारोच्या, त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की प्रत्येक कुटुंबाने काय करा, आपल्या कुटुंबाला पूर्ण पुरेसा होईल असा एक कोकरू त्यांनी निवडून घ्या. जर एखाद्या कुटुंबामध्ये कमी माणसं असतील तर 2 कुटुंबांनी मिळून तो एक कोकरा दोघांसाठी, 2 कुटुंबासाठी तो एक कोकरा घ्या. जर त्यांनी कोकरा घेतला नसता, त्या कोकऱ्याचं रक्त त्यांनी द्वारपटीवरती लावलं नसतं, तर जो नाश करणारा येणार होता, त्या नाश करणाऱ्यांनी
त्या कुटुंबाचा नाश केला असता का नसता? येस, नाही कळाला प्रश्न सांगतो. इस्रायल लोकांना सोडवणूक करायची होती त्या फारूच्या गुलामीमध्ये. इस्रायल लोकांची सोडवणूक करायची होती. त्यावेळेस यहोवा पित्याने काय सांगितलं, की तुम्ही काय करा, त्या कोकऱ्याचं रक्त द्वारपटीवरती लावा, नाही का, चौकटीवर लावा, दोन्ही बाजूला आणि वरती, दोन्ही बाजूला आणि वरती. आणि मग काय करा, जो काही कोकरा घेणार आहे त्याचं मांस जे असेल ते सर्वजण मिळून तुम्ही खा तुमच्या कुटुंबामध्ये, ते शिल्लक नका ठेवू. येस, सगळ्यांनी वाचलं ही गोष्ट किंवा ऐकली असेल. हो, ऐकले. हा, येस. तर त्यावेळेस त्या कुटुंबानी जर तो कोकरा घेतला नसता आणि ते रक्त जर त्यांनी लावलंच नसतं द्वारपटीवरती, तर काय झालं असतं, तो जो नाश करणारा येणार होता, तो नाश करणारा काय बघणार होता, द्वाराच्या पटीवरती वरती दोन्ही बाजूला म्हणजे दारावरती रक्त लावलेलं आहे की नाही हे तो बघणार होता. चौकटीवर रक्त लावलंय का नाही बघणार होता. रक्त लावलेलं दिसलं तर तो पुढे निघून जाणार होता. रक्त लावलेलं दिसलं तर तो पुढे निघून जाणार होता. रक्त लावलेलं दिसलं तर तो पुढे निघून जाणार होता. आणि जर रक्त लावलेलं नाही दिसलं तर तो त्या घरामध्ये प्रवेश करून त्या घरामधला जो ज्येष्ठ पुत्र असेल त्याला मारून टाकणार होता. जो प्रथम वस्ताच्या मृत्यूची पीडा येणार होती. आणि मग असं झालं की जे इस्रायल लोक ज्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी ते द्वारपटीवरती चौकटीवर रक्त लावलं, ज्या वेळेस तो डिस्ट्रॉयर आला, तो नाश करणारा आला, तो त्या घरामध्ये प्रवेश त्याने केला नाही. तर ज्या घराच्या चौकटीवर रक्त लावलेलं नव्हतं त्या घरामध्ये तो गेला आणि काय केलं, त्या घरातल्या जो प्रथम वस्त जन्मलेला होता, पहिला जन्मला, त्याला त्यांनी मारून टाकला. फारोच्या मुलापर्यंत ते मृत्यू गेला. एवढंच नाही, जो कैदेमध्ये होता त्याचा देखील मुलगा जो ज्येष्ठ होता तो देखील मेला, ज्यांनी रक्त नाही लावलं ते. पण ज्यांनी लावलं ते सगळे वाचले, ते सगळे वाचले. Praise the Lord. बोलो येशू मसीह की. हे का सांगत आहे, कारण त्याच्या पाठीमागचं कारण आहे. जर ते रक्त लावलं नसतं तर इस्रायल लोक, जरी त्यांना यहोवाचं नाव माहिती होतं, जरी त्यांना माहिती होतं, आज्ञाविधी नियम दिलेत, नियमशास्त्र दिलेत वगैरे वगैरे, ते जरी प्रार्थना करत होते तरी देखील तो मृत्यू आणणारा घरामध्ये आला असता आणि ते मेले असते, तरी देखील मेले असते. कारण का, ते रक्त महत्वाचं होतं. इन अ सेम वे आज तुमच्यासाठी माझ्यासाठी इथं लिहिलंय, अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही, हे वचनामध्ये लिहिलंय. पण ते कसं राहणार नाही, तर जो शांतीचा राजा जन्माला येणार आहे ना, त्याच्याद्वारे हा प्रकाश आपल्या जीवनामध्ये येणार आहे. तो असाच येणार नाहीये, असाच येणार नाहीये. म्हणून तर यशाया म्हणतो की खरोखर त्याने आमचे विकार स्वतःवरती घेतले. त्याने जर आपले विकार स्वतःवर घेतले नसते ना, तर कोणीही आजार विकारातून सुटला नसता. डिवाइन हेल्थ म्हणजे देवाचं आरोग्य आज आपल्याला मिळालं नसतं. आणि एवढंच नाही, तर आपल्या जीवनामध्ये आजाराची सत्ता चालू राहिली असती आणि शेवटी आपला अंत त्या आजारामध्येच झाला. Praise the Lord. बोलो येशू मसीह की. बघा, महत्वाची गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे. एक छोटस उदाहरण सांगतो मी, या जो आपला रुटीन लाईफ मधलं, डे टू डे रुटीन लाईफ मधलं. देवाची सेवा करणारे आहेत, मी नाव नाही सांगणार, आपल्या मंडळीमध्ये नाही, आपल्या बाहेरचं मी सांगतोय. तर देवाची सेवा करणारे आहेत, देवाची सेवा ते करत आहेत, पण त्यांनी सुवार्तेवर विश्वास नाही ठेवलेला, की हो खरोखर येशूच्या द्वारे आम्हाला देवाची कृपा मिळालेली आहे. सर्व प्रकारच्या पापातून, शापातून, आजारातून प्रभू येशूच्या द्वारे सुटका मिळालेली आहे. त्यांनी विश्वास नाही ठेवला. आम्ही ज्यावेळेस त्यांना वचन पाठवलं, यशायाचं पुस्तक 53 अध्याय 4 आणि 5 वचन, की खरोखर त्याने आमचे व्याधी स्वतःवरती घेतले, त्याने आमचे विकार वाहिले, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळाले. जेव्हा हे वचन आम्ही पाठवलं, काय झालं असेल, ते म्हटले आम्हाला शिकवू नका, आम्हाला नका सांगून. त्यांनी त्या त्या वचनाला बाजूला करून टाकलं. त्यांनी तुच्छ लेखलं. त्यांनी आम्हाला तुच्छ नाही लेखलं. त्यांनी देवानी जो प्रकाश पाठवला ना, त्या प्रकाशाला बाजूला केलं. काय झालं असेल, कॅन्सर वाढत गेलाय, वाढत गेला, वाढत गेला. शेवटी त्यांना शरीराचा एक भाग काढून टाकावा लागला. कारण त्यांनी काय केलं, देवानी दिलेला प्रकाश काय केला, बाजूला करून टाकला. इथं काय लिहिलंय, आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे अंधार राहणार नाही. आणि पुढे काय लिहिलंय, अंधकारात
चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. म्हणजे काय झालेलं आहे, तर देवानी प्रकाश दिलेला आहे. देवानी अंधकारातून सुटण्याची योजना रेडी करून, सगळं काही रेडी करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. आपल्याला फक्त ते ग्रहण करायचं. आपल्याला फक्त ते ग्रहण करायचंय. आणि ज्यावेळेस तुम्ही ग्रहण करणार, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये त्या अंधार राहू शकणार नाही, ती विपत्ती राहू शकणार नाही, तो क्लेश राहू शकणार नाही, ते दुःख राहू शकणार नाही, त्या आजाराची सत्ता राहणार नाही. त्या आजाराला निघून जावं लागणार म्हणजे लागणार आहे. म्हणून जे आता विचारलं मी, तुम्ही घोषणा देताय, तुम्ही काय करत आहात माहितीये का? तुम्ही घोषणा देताय म्हणजे जसं आता एक वचन आहे. ठीक आहे, हे वचन आपण बघूया. इथं लिहिलंय की आता ज्या भूमीत विपत्ती आहे ते अंधार राहणार नाही. पुढे लिहिलंय, अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडलाय. या ठिकाणी लिहिलंय की या अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश बघितलाय. मी म्हणा, हो येशू, मी तुझा प्रकाश बघितलेला आहे. पुढे लिहिलंय, मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडलाय. मी मला, हो येशू, माझ्यावरती तुझा प्रकाश पडलेला आहे. माझ्यावर कुठल्याही अंधाराच्या गोष्टीची सत्ता चालणार नाही. माझ्यावर कुठल्याही आजार विकाराची सत्ता चालणार नाही. माझ्यावर कुठल्याही बाधा पिढाची सत्ता चालणार नाही, कारण तुझा प्रकाश माझ्यावरती पडलेला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ज्यावेळेस ती घोषणा देता तेव्हा काय होतं माहितीये का? आता मी ह्या एक उदाहरण म्हणून या वचनात दिलं. तुम्ही इतरही वचनांची घोषणा देऊ शकता किंवा या वचनाची पण घोषणा देऊ शकता. तर त्यावेळेस काय होतं, ह्या वचनावरती देवाचा आत्मा आहे. या वचनावरती कोण आहे? पवित्र आत्मा आहे. ज्यावेळेस तुम्ही हे वचन बोलायला सुरू करता, विश्वासाने घोषणा द्यायला सुरू करता, त्यावेळेस काय होतं माहितीये का? तो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्या वचनावरचं तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला लागतं. कदाचित आता अजून हे लोक जे घोषणा देतात त्यांनी अनुभव घेतला की नाही माहित, पण मी एक स्वतः माझा अनुभव सांगतो. मी इफिसकरास पत्र 1 अध्याय 3 वचनाची घोषणा द्यायला लागलो की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवाद असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन मला येशूमध्ये आशीर्वादित केला आहे. म्हणून येशूच्या नावात घोषित करतो, माझं जीवन आशीर्वादित आहे. माझं काम येशूच्या नावात मी घोषित करतो, स्वर्गातल्या सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित आहे. आमचे एकमेकाशी असलेले नाते येशूच्या नावात मी घोषित करतो, स्वर्गातल्या सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित आहे. आमचे सर्व विकार प्रभू येशूने स्वतःवरती घेतले आणि ते त्यांनी वाहिले आणि येशूला बसलेल्या पट्टीने आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. या वचनांची घोषणा मी द्यायला लागलो. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मस्ती की. सगळेजण ऐकत आहेत का? एक खूप महत्वाची गोष्ट आहे. येस. येस, मी काय सांगितलं? मी वचनांची घोषणा द्यायला लागलो. येस, अजून बाकीचे? ओके, प्रेज द लॉर्ड. बघा, मी वचनांची घोषणा द्यायला लागलो आणि घोषणा द्यायला लागल्यानंतर काय झालं माहितीये का? आमच्या कामामध्ये जी अशांतता होती, पहिला ती अशांतता मुळासकट उपडली, समुद्रामध्ये जाऊन पडली. सर्व अशांतता निघून गेली. दुसरं काय झालं माहितीये का? मी घोषणा द्यायला लागलो तर काल परवा मी देवाला अनुभव मागितला की देवा, हे वचन माझ्या कामामध्ये कसं काम करते मला दाखव. हे वचन माझ्या कामामध्ये कसं काम करत आहे मला दाखव. देवाने काय दाखवलं असेल? प्रेज द लॉर्ड. देवाने काय दाखवलं असेल? देवाने हे दाखवलं की 4 देवदूत आमच्या कंपनीच्या बिल्डिंगच्या वरती उभे आहेत आणि चारी बाजूने असे उभे आहेत आणि त्यांच्या हातामध्ये काहीतरी असा रांजण सारखं काहीतरी घडा आहे आणि ते काय करत आहेत, तर ते रांजणामध्ये जे काही गोष्ट आहे ती ओतत आहेत कामामध्ये. काय दाखवलं मला? कुणी सांगेल एक जण? रांजणामधली गोष्ट काहीतरी होत कामामध्ये. येस, कामाच्या आमच्या बिल्डिंग वरती ते उभे आहेत आणि चार उभे आहेत आणि ते ओतत आहेत. तुम्हाला माहितीये का काय झालंय? आम्ही घोषणा द्यायला लागलो कामासाठी, माझ्या कामासाठी घोषणा द्यायला लागलो. मध्ये अशी वेळ आली होती की आमचं काम पूर्ण संपायला आलं होतं, पण जसं प्रार्थना केली आणि घोषणा द्यायला लागलो. सुरुवातीला काही दिसलं नाही समोर, पण तरी आम्ही घोषणा देत राहिलो.
काय झालं असेल? नुसतंच आमचं काम वाढलं नाही. आमचं काम जे पूर्ण संपत आलं होतं, ते काम इतकं वाढलं, की त्याच्यामध्ये नवीन लोकांना जवळ-जवळ 100 ते जवळ-जवळ 200 लोकांना परत नवीन घेतलंय. एवढंच नाही, कामामध्ये कितीतरी प्रमोशन सुरू झाले कारण लोक वाढले. अजून त्यांना अधिकाऱ्यांची गरज पडलेली आणि अजून प्रमोशनचे अजून सुरू आहे सुरू आहे. दुसरं गोष्ट, नुसतं आमचंच नाही, तर आमच्या बरोबर आमच्या कंपनीमध्ये जे अजून 4 काम आमच्यासोबत जोडलेले आहेत, 4 क्लायंट आहेत आमचे. ते कामं सुद्धा खूप सुंदर चालले. वाढ झाली त्याच्यामध्ये. आमचा जो डायरेक्टर आहे कंपनीचे त्यांनी मीटिंगमध्ये सांगितलं, की खूप सुंदर काम सुरू आहे. मला अपेक्षा नव्हती, की ह्या कामामध्ये देखील वाढ होईल, तर तिथं देखील कामाची वाढ सुरू झालेली आहे. हे का झालं? देवाचं वचन सजीव आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सक्रिय आहे. देवाचं वचन हे जिवंत आहे. ते कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा कसं आहे? तीक्ष्ण आहे. ते जीव, शरीर, आत्मे, सांधे, मज्जा, तंतू यांना भेदून आरपार जाणार आहे. त्या वचनावरती कोण आहे? देवाचा आत्मा आहे. देव बोलला, प्रकाश हो. आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश आणि अंधकार हे दोन्ही वेगवेगळे केले. आणि म्हणून ग्रुपवरती लिहिलं होतं त्या दिवशी, की देवाने प्रकाश आणि अंधकार जर वेगवेगळे केले, तर आपल्या जीवनामध्ये असलेला अंधार, आपल्या जीवनामध्ये असलेला आजाराचा अंधार तो दूर नाही करू शकत का? 100% करू शकतो. म्हणून तुम्ही बोला. वचनाची घोषणा द्या. कदाचित आत्ता तुम्ही या घडीला इन्स्टंटली काही गोष्टी बघणार नाही. पण ते वचन तुम्हाला तुमच्या स्टडीजमध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या रिलेशनमध्ये, तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या शेतीमध्ये, तुमच्या शरीराच्या जे काही आरोग्य असेल त्या आरोग्यामध्ये तुम्हाला एवढं सुंदर पुढे घेऊन जाईल, की परत कधी तुम्हाला कुठल्या आरोग्यासाठी डॉक्टर शोधायची गरज नाही पडणार. परत कधी तुम्हाला फायनान्ससाठी, पैशासाठी कोणाची मदत घ्यायची गरज नाही पडणार. परत कधी तुम्हाला सांगायची गरज नाही पडणार, की धावा माझ्यासाठी, पळा कोणाला सांगायची गरज नाही पडणार. तुम्ही जेव्हा परिस्थिती जर काय समोर उभी राहिली, तुम्ही एकच करणार, तुम्ही वर हात करणार आणि वचन बोलणार, की यस, माझ्या सर्व मार्गात माझे रक्षण करण्याची यहोवा पिता प्रभू येशू पवित्र आत्म्याने त्याच्या दिव्य दूतांना आज्ञा दिली आहे. तुम्ही वचन बोलणार, त्या वचनावरती असलेला पवित्र आत्मा काय करणार? लगेच तो पवित्र आत्मा त्या शब्दांना उचलून धरणार आणि ते वचन कार्यसिद्धीस नेण्यासाठी देवाचे दूत सज्ज होणार. कारण स्तोत्र संहिता त्या 103 आणि त्याच्यातल्या 21-22 वचनामध्ये लिहिलेलं आहे, अहो यहोवाच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. कोणाचा शब्द ऐकून ते चालतात? यहोवाचा शब्द ऐकून यहोवाचे दूत चालतात. आणि यहोवाचा शब्द कोणता आहे? देवाचं वचन आहे. देवाचं वचन आहे. देवाचं वचन आहे. देवाचं वचन आहे, की पौल म्हणतो, माझ्यातील जुना मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळला गेला. आता मी जगतो असं नाही, तर माझ्या ठाई येशू जगत आहे. माझ्या ठाई येशू जगत आहे. माझ्या ठाई येशू जगत आहे. तुम्ही वचनाची घोषणा देताल, येशूचं जीवन तुमच्या जीवनामध्ये, त्या वचनावरती असलेलं सामर्थ्य, त्या वचनाचं सामर्थ्य, त्या वचनावर असलेला पवित्र आत्मा आणि देवाचे दूत तुमच्या जीवनामध्ये ते वचन कार्य करायला सज्ज होतील. कार्य करायला सज्ज. मी स्वतः तो अनुभव मागितला. एवढंच नाही, सेवेमध्ये देवा म्हटलं, हे वचन कसं कार्य करते मला दाखव. प्रेज द लॉर्ड. गोपनीय दादा आहेत का? सेवेमध्ये हे वचन कसं कार्य करते मला दाखव, मी म्हटलं. तर त्यावेळेस मला दाखवलं, की म्हटलं, देवा तू कसं लोकांना घेऊन येते दाखव. तर देवाने मला दाखवलं, की देव त्या लोकांना खांद्यावरती हात ठेवून, काही लोकांच्या हाताला धरून तो प्रार्थनेला घेऊन येतोय. प्रेज द लॉर्ड. म्हटलं, देवा ते वचन फिलाडेल्फियासाठी पण आम्ही घोषित केलेलं आहे, आमच्या मंडळीतल्या माझ्या भावा बहिणींसाठी. तू त्यांना कसं घेऊन येतोय? तर देवाने मला दाखवलं, की तो त्या लोकांना खांद्यावर घेऊन येतो. खांद्यावर घेऊन येतात. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. देवाचं वचन सजीव आहे, सक्रिय आहे. आणि म्हणून शिंदेताई, तुमच्या मुलाच्या आरोग्यासाठी घोषणा जे तुम्ही करत आहात, आम्ही ही घोषणा करत आहे, देव त्याला उभं करणार. एवढंच नाही, देव त्याचं सर्व जे काही आजार आहे त्याला मुळासकट उपटून फेकून देणार. कारण देवाचं वचन कसं आहे? सजीव आहे. देवाचं वचन कसं आहे? सक्रिय आहे. ते कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.
ते त्याच्या शरीरामध्ये आपल्याला आजाराला कापून टाकायला समर्थ आहे. कापून टाकायला समर्थ आहे. ते राहू देणार नाही त्या आजाराला. देवाचं वचन सजीव आहे. म्हणून विश्वास ठेवा आणि घोषणा द्या की खरोखर आशिषची व्याधी, प्रभू येशू मी धन्यवाद देते म्हणा की खरोखर तू आशिषची व्याधी स्वतःवर घेतली. तू त्याचे विकार वाहिले आणि येशू तुला बसलेल्या फटक्याने आशिषला आरोग्य मिळालेलं आहे. धन्यवाद देते येशू तू आरोग्य दिल्याबद्दल. एवढंच बोला. आणि हे बोलू नका की आशिषची परिस्थिती अशी आहे. नाही, बोला आशिष बरा झालाय. येशू मी धन्यवाद देते, आशिष बरा झालाय. यहोवा पिता प्रभू येशू पवित्र आत्मा मी धन्यवाद देते, आशिष बरा झालाय. तुम्ही धन्यवाद द्या. रिझल्ट बघायच्या अगोदर धन्यवाद द्या. धन्यवाद द्या आशिष बरा झालाय म्हणून. त्याच्या जीवनामध्ये आरोग्य देवाचे दूत येऊन ओततील त्याच्या जीवनामध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून यातले 2च वचन आपण बघितले. आपण इथं थांबणार आहोत की या ठिकाणी लिहिलं होतं की शांतीच्या राजाचा जन्म व त्याची कारकीर्द. त्यातले 2 वचन आपण बघितले की तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे अंधार राहणार नाही. अंधाराला घाबरू नका. अंधार किती मोठा आहे हे डिस्क्राईब करत नका बसू. हे सांगत नका बसू. सांगून काही फायदा होणार नाही. काही फायदा. बघा तुम्ही एक अनुभव घेतला असेल सगळ्यांनी की जर समजा तुमच्या घरामध्ये काही कुठली व्यक्ती काही जर काही समजा अडचण आली असेल, पैशाची असेल, कुठल्या व्यक्तीच्या द्वारे काही टेन्शन आलं असेल आणि जर तुम्ही तेच तुमच्या नातेवाईकांना सांगितलं 1दा 2दा तर काय होतं सांगितल्यानंतर? कुणी मला सांगेल? समजा तुम्ही कुणी आजारी असेल, त्याच्या आजाराबद्दल तुम्ही सांगितलं समजा 2 लोक समजा तुमच्या घरातल्यांना सांगितलं, नातेवाईकांना सांगितलं, मित्राला सांगितलं. तुम्ही ते सांगितल्यानंतर त्याच्यानंतर काय जाणवतं तुम्हाला? मला सांगा. सारखं सारखं आपण ते आजारी आजारी असं सांगितलं तर म्हणजे थोडंसं म्हणजे तेच असं म्हणजे मराठी भाषेत म्हटलं बोलायचं तर जगातल्या भाषेमध्ये रोज त्यांचं तेच रडगाणं आहे असं. म्हणजे जगातल्या भाषेमध्ये बोललं तर. नो, नो, नो. मी ते नाही विचारत. ते ते आउटसाइड झालं. मी इनसाइड बद्दल विचारतो. म्हणजे तुमच्या मनामध्ये मग तुम्हाला काय जाणवतं? तुम्ही घेतलाय अनुभव मला माहिती आहे. तुम्ही सगळ्यांनी घेतलाय. तुम्हाला आठवण करायला लागणार आहे. मला पण तो अनुभव मिळाला. म्हणजे समजा आता अडचण आहे. पैशाची अडचण आहे. मी विचार करत बसलो आणि बोलत बसलो किंवा माझ्या बहिणीने सांगितलं, "अरे एवढी पैशाची गरज आहे. अरे एवढी अडचण आहे." त्या बोलल्यानंतर त्याच्या दुसऱ्या सेकंदापासून स्वतःच्या हृदयामध्ये मनाची स्थिती कशी असते मला सांगा? येस. ओके. हे बघा, ज्यावेळेस आपण असं सांगतो त्यावेळेस पहिली गोष्ट आपलं मन अजून दुःखी होतं. घेतलाय का अनुभव? है की नाही? हो. एक उदाहरण सांगतो. समजा संजना दीदी अभ्यास करत आहे आणि त्यांना अभ्यास खूप अवघड वाटत आहे आणि त्या दुसऱ्याला सांगायला लागल्या, एकमेकीला सांगायला, "अरे किती अवघड आहे. किती हे किती अवघड आहे. किती मी वाचलं तरी कळत नाहीये. किती मोठं उत्तर लिहायचंय. काय करायचं?" असं सारखं ते बोलल्यानंतर दुसऱ्या त्याच्या सेकंदानंतर जर त्यांची जर परिस्थिती बघणार ना, त्यांना तो पुढचा अभ्यास पण होणार नाही. हाय तो पण होणार नाही. हो. जो करू शकतात ते. का नाही हो. होणार माहितीये का? कारण तुम्ही जेव्हा ते बोलता त्यावेळेस ती निराशा पसरत जाते. ती निराशा तुमच्यामध्ये निराशेचं लेव्हल वाढत जातं. पण ते बघा, जर निराशेची लेव्हल वाढू शकते बोलल्यानंतर, नकारार्थी बोलल्यावर किंवा चुकीचं बोलल्यावर, तर ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन बोलता, तेव्हा तुमच्या माझ्यामध्ये आरोग्याची लेव्हल नाही वाढणार का? वाढणार. विश्वास तुमचा स्ट्रॉंग नाही होणार का? 100% होणार. तुमच्या जीवनामध्ये देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं सत्य कार्य करायला सुरुवात करणार नाही का? 100% करणार. ज्यांनी अनुभव नसेल घेतला जस्ट जोकिंग, ज्यांनी अनुभव नसेल घेतला त्यांनी समजा कुठली परिस्थिती असेल तर 1दा-2दा बोलून बघा दुसऱ्याला. दुसऱ्या सेकंदाला तुमचं हृदय खूप दुःखी होईल आणि मग तुम्हाला असं वाटेल की अरे त्याच्यासारखं दुसरं दुःख कुठलंच नाहीये आणि कुणीच जगामध्ये तेवढं दुःखी नाही एवढा मी दुःखी आहे असं तुम्हाला वाटतं. ते तुम्हाला खूप मोठं भार वाटेल. खूप मोठं ओझं वाटेल. पण देवाने सुवार्ता का दिली? गुड न्यूज का दिलेली आहे? गुड न्यूज चांगली बातमी का दिली आहे? चांगलं ऐकल्यानंतर आनंद होतो. देवाने ती गुड न्यूज आपल्याला दिलेली आहे, की तुमची सोडवणूक झालेली आहे. अंधारातून झालेली आहे, शापातून झालेली आहे, आजारातून झालेली आहे. अंधारात बसलेल्यांवर प्रकाश पडलेला आहे. काळजी नका करू. तुम्हाला सोडवण्यात आलेला आहे. हे का दिलेली आहे? ती न्यूज ऐकल्यानंतर जे रिसीव्ह करतील त्यांच्या जीवनामध्ये त्या
देवाच्या आशीर्वादांची लेवल वाढत जाईल. म्हणून तुम्ही जी घोषणा देताय ना, थांबू नका, की आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद मला येशूमध्ये आशीर्वादित केलंय. तुमच्या आशीर्वादांची लेवल वाढत जाणार आहे. वाढत जाणार आहे. आणि तुम्ही कधी इमॅजिन नाही असेल केलं, तुम्ही कधी तुमच्या स्वप्नात देखील बघितलं नसेल, अशी अद्भुत गोष्ट तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये घडेल. गॅरंटी आहे. माझ्या बेसवर मी देत नाही. देवाच्या वचनाच्या बेसवरती तुम्हाला गॅरंटी देतो. जो अनुभव तुम्ही कधी घेतला नसेल, मनात देखील आलं नसेल, ते देव तुमच्यासाठी सिद्ध करेल. म्हणजे तुम्ही कधी विचार पण नसेल केला, की तुम्ही एवढ्या हायर ठिकाणी पोस्टवरती जाचाल किंवा तुमचं जीवन इतकं चेंज होईल. कधी विचार देखील नसेल केला. या लेव्हलवर देव तुम्हाला घेऊन जाईल. ही सत्यता आहे. ही सत्यता आहे. ही सत्यता आहे. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की. म्हणून विश्वास ठेवा. कोणावर? माणसावर नाही. देवाच्या वचनावर ठेवा, की देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, की अंधारात बसलेल्यांवर मोठा प्रकाश चमकलाय, मोठा प्रकाश आलेला आहे. त्यांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. अंधारात जे चालत आहेत त्यांनी मोठा प्रकाश पाहिलाय. आपल्याला आज हा प्रकाश मिळालाय, आता मिळालाय तुम्हाला हा प्रकाश. सोडू नका, सोडू नका. उठता, बसता, बोलता, चालता एकच बोला, शिंदेताई आशिष बरा झालाय. येशूला बसल्या फटक्याने आशिष बरा झालाय. येशूला बसल्या फटक्याने आशिष बरा झालेला आहे. येशूने सर्व विकार आशिषचे स्वतःवरती घेतलेले आहे. ज्या कोणाची घरामध्ये कदाचित वादावाद वाटत असेल, म्हणा येशूला जी शिक्षा झाली त्याने मला शांती प्राप्त झाली. पती पत्नीमध्ये जर भांडण होत असेल तर बोला, की येशूच्या नावात घोषित करतो, माझं आणि माझ्या पत्नीचं नातं स्वर्गातल्या सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित आहे. तुमचं जे मॅरेज असेल, मॅरेज लाईफ, ते स्वर्गातल्या आशीर्वादांनी भरून जाईल आणि तुम्हाला ते स्वर्गीय स्थानांमधलं मॅरेज वाटेल. एक एक सिंगल कुरकुर राहणार नाही. एक सिंगल राहणार नाही. एक सिंगल. जर तुम्ही त्या वचनाला घेऊन चालले तर त्या वचनाला घेऊन चला. त्या वचनाला घेऊन चला. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. स्वर्गीय देवाला धन्यवाद देऊया. त्याची स्तुती करूया, त्याचे गुणगान करूया, त्याच्या नावाचा जय जयकार करूया. एक उदाहरण येतंय ते सांगतो मी तुम्हाला, की आपण तिकीट काढलं बसचं, ट्रॅव्हल्सचं, रेल्वेचं, जहाजाचं किंवा नाही का विमानाचं. ते तिकीट काढल्यानंतर तुम्हाला तिथं प्रवेश मिळतो. विमानामध्ये, जहाजामध्ये, ट्रेनमध्ये, बसमध्ये, है ना? आणि मग तुम्हाला जे तिकीट मिळालंय पुन्हा ते बसवाले तुम्हाला मधी रस्त्यात उतरून देतात का? नाही. प्रवास पूर्ण व्हायच्या अगोदर? कोणाला असं केलंय का कधी? कोणालाच नाही केलं, है ना? म्हणजे तुम्ही जर तिकीट घेतलेलं आहे, तुम्हाला अधिकार आहे त्या बसमध्ये बसण्याचा आणि त्या स्थानापर्यंत जाण्याचा. तो ट्रॅव्हलिंगचे तुम्ही पैसे दिलेले आहेत. ते कदाचित ती बस बंद जरी पडली तरी एसटी महामंडळ दुसरी बस अवेलेबल करेल. तर प्लेनचा काय प्रॉब्लेम झाला तर ती कंपनी दुसरं प्लेन तुमच्यासाठी पाठवेल. तुम्हाला पुन्हा नवीन तिकीट घ्यायची गरज नाही पडणार. ती गोष्ट तुम्हाला त्या डेस्टिनेशन पर्यंत, त्या प्रवासापर्यंत घेऊन, त्या प्रवासाच्या शेवटच्या भागापर्यंत घेऊन जाणारच आहे. इन सेम वे तुम्ही जे वचन घेऊन चाललेलं आहात, ज्या वचनाची घोषणा देत चाललेला आहात, ते तुमचं तिकीट आहे आणि त्या आशीर्वादांपर्यंत ते वचन तुम्हाला घेऊन जाणारच आहे. लक्षात घ्या. तुम्हाला पडू देणार नाही. तुम्हाला निराश होऊ देणार नाही. तुम्हाला हताश होऊ देणार नाही. तुम्हाला तुमच्यामध्ये दुःख ला तुमचा अधिकार, तुमच्या जीवनाचा कंट्रोल घेऊ देणार नाही. सैतानाला तुमच्या जीवनाचा कंट्रोल ते घेऊ देणार नाही. कारण ते वचन सजीव आहे आणि ते वचन पूर्ण करायला देवाचे दूत तयार होतात. तुम्हाला माहिती नसेल, पण मी जो अनुभव घेतोय आणि आम्ही एक रिसेंटली अनुभव घेतला, तर त्या एक व्यक्ती मेली होती, वारली आणि त्या व्यक्तीसाठी मी प्रार्थना करत होतो. ताई, मी, मम्मी. ती व्यक्ती मारून जवळजवळ की झाले असतील 8-10 तास झाले असतील. आणि मग आम्ही प्रार्थना करत होतो आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करत होतो, त्यावेळेस आम्ही वचनाची घोषणा करत होतो, की त्या व्यक्तीमध्ये जीवन आलेलं आहे. त्या व्यक्तीमध्ये जीवन आलेलं आहे. त्या व्यक्तीमध्ये जीवन आलेलं आहे. आणि त्यावेळेस ताईला दृष्टांतामध्ये दाखवलं, की कितीतरी देवदूत, देवाचे देवदूत आणि सैतानाचे दूत यांच्यामध्ये एक युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू आहे. कशासाठी? तर ते वचन आम्ही घोषणा करत आहोत, तसं देवदूत काम करत आहेत. वचन आम्ही घोषणा करत आहोत, देवाचे दूत काम करत आहे. आणि मग देवाचे दूत काय करतात? त्या व्यक्तीमध्ये जीवन होतायला युद्ध लढत. म्हणजे तुम्हाला नाही माहित, मला नाही माहित, आपल्याला दिसत नाही. रोज आणि रोज, क्षणोक्षणी तुम्ही जेव्हा वचनाची घोषणा देता,
तुमच्यासाठी देव लढायला सज्ज होतो. देवाचे दूत सज्ज होतात आणि जर कुठली बाधा पीडा तुमच्या जीवनामध्ये येणार असेल, कुठली कटकट आली असेल, तर त्याच्यासाठी ते लढतात आणि तुम्हाला विजय मिळवून देतात. खूप सारे असे न न दिसणारे युद्ध आजही आता या क्षणाला देखील तुमच्या माझ्यासाठी सुरू आहेत. तुम्हाला नाही माहिती. कदाचित तुम्ही तुमच्या लेकरासाठी घोषणा देत असाल की त्याचं जीवन बदललेलं आहे, त्याच्या जीवनामध्ये चेंज आलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये प्रकाश आलेला आहे. येस, हे वचन घ्या आणि बोला की अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. बोला, माझ्या लेकराच्या जीवनामध्ये मोठा प्रकाश आलाय, माझ्या पतीच्या जीवनामध्ये मोठा प्रकाश आलाय, माझ्या माझ्या पर्सनल लाईफ मध्ये देवाचा प्रकाश आलेला आहे. बोला, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही हे बोलायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या बाजूनी युद्ध सुरू होईल आणि तुमच्या बाजूनी देवाची सैन्य लढणार आहे. लक्षात घ्या. आणि तुम्हाला नाही माहित, आपण बघतो नाही का, बोलतो की आपल्यासाठी ते आर्मी जी आहे, इंडियाची आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, हे लोक त्या बॉर्डरवरती लढतात का, तर आपल्यावरती अरिष्ट येऊ नये म्हणून. पण एक महत्वाचं अजून एक मोठी गोष्ट आहे, तुमच्यासाठी माझ्यासाठी देवाचे दूत लढतात. देव लढत आहे, लढत आहे. लक्षात घ्या. आणि देव आपल्याला त्या गोष्टींवरती विजय मिळवून देत आहे. म्हणून जे तुम्ही घोषणा देतात त्यातून पुन्हा तुमचं कन्फ्युजन चेंज नका करू, निराशेला येऊ देऊ नका. देव कार्य करणार आहे. लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही त्या वचनाची घोषणा करून स्थिर उभे राहाल, विजय तुमचाच आहे, कारण देवाने तो विजय दिलाय. लक्षात घ्या. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? देवाच्या वचनाची घोषणा देणं साधी सुधी गोष्ट नाही. तुमच्या डोळ्याच्या पाठीमागे खूप मोठं युद्ध सुरू असतं. लक्षात घ्या. आणि ते देवदूत लढत असतात. म्हणून तुम्ही जे म्हणता, मी जे म्हणतो की स्वर्गीय पिता यहोवा धन्यवादित असतो, त्याने स्वर्गातले सर्व आध्यात्मिक आशीर्वाद मला येशूमध्ये आशीर्वादित केलंय. तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद होतायला सुरुवात होतात. आणि जे जे काही तुमचं जीवन खाणारे किडे असतील, त्या गोष्टींना मुळासकट उपटून फेकून टाकलं जातं. तुमच्यासाठी युद्ध लढलं जातं. म्हणून देव खूप महान आहे. त्याच्याकडे वळा, त्याच्या वचनाकडे वळा, त्याच्या वचनाची घोषणा करा. उठता बसता चालता फिरता बोला, हो, माझ्या सर्व मार्गात माझे रक्षण करण्याची यहोवा पित्याने, प्रभू येशूने, पवित्र आत्म्याने त्याच्या देवदूताला आज्ञा दिली आहे. मी धन्यवाद देतो देवा, तू माझं संरक्षण करत आहे. तो तुम्हाला कधी ठेच पण लागू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. इथं थांबूया. पुढच्या वेळेस अजून थोडे पुढचे जे वचन आहेत ते बघूया, जे देव शिकवणार आहे. पुढच्या वेळेस म्हणजे सॉरी, उद्या 8 वाजता परत प्रार्थना असणार आहे. तर मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो, त्याच्या आधी आपण प्रार्थना करूया, मग पुढची सूचना देतो. ओके, आपण सगळेजण उभं राहूया 2 मिनिटासाठी आणि आपला हात आपल्या छातीवरती किंवा वर स्वर्गाकडे करा. ज्यांचं कुठं दुखत असेल त्यांनी तिथं हात ठेवा. आशिष वरती ताई, जय श्री ताई, तुम्ही हात ठेवा. ओके, आणि आपण प्रार्थना करूया 2 मिनिटाची. रेडी सगळेजण? हालेलुया. धन्यवाद येशू. थँक यू जीसस. येस, सगळे रेडी आहे. येस, हालेलुया. धन्यवाद आहे स्वर्गीय पिता यहोवा, धन्यवाद आहे प्रभू येशू, धन्यवाद आहे पवित्र आत्मा. तुमच्या कृपेबद्दल, तुमच्या दयेबद्दल धन्यवाद आहे देवा. मान, महिमा, गौरव तुम्हाला देतो. आभार मानतो यहोवा पिता, प्रभू येशू, पवित्र आत्मा, की तुम्ही इथे आहात. तुमचं सामर्थ्य इथं आहे. पवित्र आत्मा, तुम्ही आमच्यावर उतरून आलात म्हणून मी धन्यवाद आहे देवा. तुमचं गौरव होऊ दे प्रभू, तुमचं गौरव होऊ दे देवा, तुमचं गौरव होऊ दे. ज्या प्रभू येशूच्या रक्ताने आम्हाला सर्व प्रकारच्या पापाच्या, शापाच्या, आजार विकारांच्या बंधनातून सोडवलं आणि आणि आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा मिळाली. ज्या रक्ताच्या द्वारे यहोवा, ज्या प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे यहोवा पिताने आम्हाला धर्मी ठरवलं, नीतिमान ठरवलं, पवित्र ठरवलं, ते येशू तुमचं रक्त मी या सर्व कुटुंबांवर जे ऑनलाईन आहेत आणि जी आज उपस्थित नाही माझ्या देवा, कारण जे काही उपस्थित नाही त्यांच्यावरती, त्या कुटुंबांवरती मी अप्लाय करत आहे, अप्लाय करत आहे, अप्लाय करत आहे, अप्लाय करत आहे. तुमच्या वचन सजीव आहे, सक्रिय आहे, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. ते जीव, शरीर, आत्मा, सांधे, मज्जा, तंतू यांना भेदून आरपार जाणार आहे. म्हणून प्रभू येशू, आशिष शिंदेसाठी विशेष रीतीने आम्ही वचनाची घोषणा करतो की खरोखर आशिषचे सर्व विकार प्रभू येशूने स्वतःवरती घेतले. त्याने त्याचे विकार सहन केले, ते क्लेश वाहिले आणि येशूला बसलेल्या फटक्यांनी आशिष शिंदेला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. येशूला बसलेल्या फटक्याने आशिष शिंदेला आरोग्य प्राप्त झालंय. पण या क्षणाला येशूच्या नावामध्ये त्या सर्व सिकनेस वरती जो आशिष सहन करत आहे,
चक्कर येणार असेल, कमरेखाली पाय जे काही आधी त्याला सपोर्ट नाही करत आहे, ते सर्व त्या विकारावर तुम्ही अधिकार घेताय. प्रभू येशूच्या नावामध्ये अधिकार घेताय. प्रभू येशूच्या नावामध्ये अधिकार घेताय आणि हे विकारा येशूच्या नावात मी तुला शाप देताय. या क्षणाला मेला जा त्या बॉडीमध्ये आणि या क्षणाला हे विकारा तुला येशूच्या नावामध्ये बांधून टाकतोय आणि आज्ञा करतोय आशिष मधून मुळात सकट उपट आणि समुद्रामध्ये जाऊन पड. कारण प्रभू येशूला बसलेल्या फटक्याने आशिष शिंदेला आरोग्य प्राप्त झालंय. प्रभू येशूला बसलेल्या फटक्याने या सर्व प्रार्थनेपूर्वी उपस्थित असलेले माझे लहान लेकरं, तरुण तरुणी, वयस्कर, हो माझ्या देवा मध्यमवर्गीय प्रत्येक व्यक्तीला आरोग्य प्राप्त झालंय. सर्व दुखणे गोफणी दादा गोफणी बहिणींचंही दुखणं प्रभू येशू आभार मानतो तुम्ही 2000 वर्षापूर्वी स्वतःवरती घेतलं आणि येशू तुम्हाला बसल्या फटक्याने त्यांना आरोग्य मिळालेलं आहे. हो माझ्या देवा अंधारात बसलेल्यांवरती प्रकाश त्यांनी प्रकाश पाहिला आहे. जी व्यक्ती आमच्या कुटुंबामधले माझ्या देवा कुठं बहकली असेल चुकीच्या मार्गाला, येशू तुमच्या नावामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आम्ही प्रकाश घोषित करतो देवा. येशू तुमच्या नावामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये या क्षणाला आम्ही प्रकाश घोषित करतो प्रभू आणि येशूच्या नावामध्ये आज्ञा करत आहे हे अंधारा या क्षणाला त्या व्यक्तीच्या जीवनामधून मुळात सकट उपट आणि समुद्रामध्ये जाऊन पड. कारण प्रभू येशू यहोवा पिता तुम्ही बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला आणि तुम्ही प्रकाश आणि अंधकार वेगवेगळा केला. आभार मानतो देवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रकाश आला आहे म्हणून. ज्या कोणाचं डोकं दुखत होतं हो देवा किंवा अजून दुखत असेल येशूच्या नावामध्ये आज्ञा करत आहे ते थांबण्यासाठी. आज्ञा करत आहे दुखण्याला मुळात सकट उपट आणि त्या व्यक्तीमधून समुद्रामध्ये जाऊन पड. तुमचं गौरव होऊ दे देवा. तुमचं गौरव होऊ दे. तुमचं गौरव होऊ दे देवा. तुमचा गौरव होऊ दे. ओ रुबाला घारा शखारा बाराबा ओ रे गाना माना री खारा बाला रू गारा बाला ओ रबा 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 शखारा बाराबा ओ री गाना माना री खारा बाला रू गारा बाला ओ रे बारा बाला री खारा बाला रे गाना माना री खारा बाला रू गारा बाला ओ री गाना माना शखारा बाराबा री खारा बाला रे गारा बाला. हो पवित्र आत्मा तुमचं सामर्थ्य उतरून येऊ दे. तुमचं सामर्थ्य उतरून येऊ दे. बिजले कुटुंबावर उतरून येऊ दे. माने कुटुंबावर उतरून येऊ दे. सातवेकर कुटुंबावर उतरून येऊ दे. गोफणे कुटुंबावर उतरून येऊ दे. गणेश दादांच्या शिंदेताईंच्या कुटुंबावर उतरून येऊ दे. श्रावणी दिदीच्या कुटुंबावर उतरून येऊ दे. हो माझ्या देवा घुले शर्मा या कुटुंबावर उतरून येऊ दे. हो माझ्या देवा तसेच देवा इतरही कुटुंब जे आज नसतील उपस्थित त्यांच्यावरतीही उतरून येऊ दे. साळवी कुटुंबावर उतरून येऊ दे. कोथंबरे कुटुंबावर उतरून येऊ दे. येशूच्या नावामध्ये या क्षणाला सर्व बाधांना मी आज्ञा करत आहे. आजारांना मी आज्ञा करत आहे. या क्षणाला ते शरीर सोडून निघून जा. पायाचा विकार असेल, कमरेचा विकार असेल, येशूच्या नावामध्ये लीव दॅट बॉडी. आज्ञा करता या क्षणाला मुळात सकट उपट आणि समुद्रामध्ये जाऊन पड. तुमचा गौरव होऊ दे देवा. तुमचा गौरव होऊ दे प्रभू. तुमचा गौरव होऊ दे. तुमचा गौरव होऊ दे. तुमचा गौरव होऊ दे. तुमचा गौरव होऊ दे. तुमचा गौरव होऊ दे देवा. तुमचा गौरव होऊ दे. रुबाला गारा शखारा बाराबा ओ रे गाना माना री खारा बाला रे बारा बाला री खारा बाला ओ रबाना गारा गारी खारा बाला रे गाना माना शखारा बाराबा ओ री खारा बाला रे गाना माना री गारा बाला री खारा बाला रू गारा बाला. हो माझ्या देवा आमच्या बाजूने तुम्ही लढत आहात म्हणून धन्यवाद येतो आणि आम्हाला विजय मिळवून दिलेला आहे म्हणून धन्यवाद येतो. तर पायामध्ये जे तुम्ही जीव होतात आज आशिषच्या त्याच्याबद्दल मी धन्यवाद येतो देवा. धन्यवाद येतो प्रभू. धन्यवाद येतो देवा. धन्यवाद येतो. हो देवा अजून आम्हाला विक्ट्री बघायची आहे. अजून आम्हाला विजय बघायचा आहे. याच माझ्या देवा अनुराधाच्या जीवनामध्ये विजय बघायचा आहे. हो माझ्या देवा आणि येशू तुमच्या नावामध्ये घोषित करत आहे ते लेकरू तुमची सेवा करत आहे. ते लेकरू तुमची सेवा करत आहे. ते लेकरू तुमचा गौरव करत आहे. येशूच्या नावामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मी प्रकाश घोषित करत आहे देवा. तुमचं गौरव होऊ दे देवा. तुमचं गौरव होऊ दे. गोफणे वहिनींच्या पायाचं दुखणं गोफणी दादांच्या सांधे जे काही सांधे दुखी आहे येशूच्या नावामध्ये या क्षणाला त्यांना मी त्या गोष्टीला मी बांधून टाकत आहे. हे विकारा मी तुझ्याशी बोलत आहे. या क्षणाला त्यांच्यामधून मुळात सकट उपट आणि समुद्रामध्ये जाऊन पड. कारण प्रभू येशूने त्यांचे सर्व विकार स्वतःवरती घेतले. त्यांचे सर्व क्लेश वाहिले आणि येशूला बसलेल्या फटक्याने त्यांना आरोग्य प्राप्त झालंय. गोफणे वहिनींना गोफणी दादांना आणि आम्हा सर्वांना आरोग्य प्राप्त झालेलं आहे. ते आम्ही रिसीव्ह करतो देवा. ते आम्ही रिसीव्ह करतो. ओरू बाला गारा शखारा बाराबा ओ रे बाना गाना री खारा बाला रे गाना माना रे गारा बाला रे बारा बाला ओरू खारा बाला रे गाना माना रे गारा बाला रे खारा बाला. तुमचं गौरव. तुमचं गौरव होऊ दे. ओरू खारा बाला रे गारा बाला ओ शखारा बाराबा री खारा बाला रे गाना माना रे गारा बाला रे बारा गाला री खारा बाला ओ रबा 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 शखारा बाराबा री खारा बाला रे गारा बाला. तुमचं गौरव होऊ दे देवा.
तुमचं गौरव होऊ दे. तुमचं गौरव होऊ दे. हो, तुमचं गौरव होऊ दे. तुमचं गौरव होऊ दे. सातवेकर कुटुंब, सर्व कुटुंब, गोफणे कुटुंब, बिजले कुटुंब, माने कुटुंब, गोवेकर कुटुंब, गणेश जरांचं कुटुंब, शिंदे कुटुंब, कोथंबरे कुटुंब, साळवी कुटुंब, शर्मा कुटुंब, घुले कुटुंब, हो देवा, मिसाळ कुटुंब, सर्व कुटुंब देवा, प्रभू येशू तुमच्या रक्ताच्या आवरणाखाली देत आहे. प्रत्येकाचं जीवन येशूच्या नावात मी घोषित करतो. स्वर्गातल्या सर्व आध्यात्मिक आशीर्वादाने आशीर्वाद देतो. तुमचं गौरव होऊ दे देव. आणि जे अजून कुटुंबांची काही नावं नाही घेऊ शकलो, त्यांनाही येशू तुमच्या नावाने आम्ही आशीर्वाद देतो. त्यांच्या इच्छा गरजा पूर्ण करा. जे एकदा का होणार प्रार्थनेला येऊन गेले असतील, प्रभू येशू तुमच्या रक्ताच्या द्वारे त्यांच्यासाठी सोडवणं घोषित करत आहे देवा. तुमचं गौरव होऊ दे देवा. तुमचं गौरव होऊ दे. धन्यवाद, स्तुती, प्रशंसा, मान, महिमा, गौरव तुम्हाला देतो. येस माझ्या देवा, राईट नाव हील होण्यासाठी आज्ञा करत आहे. जे शरीरामध्ये स्ट्रेंथ नसेल तिथं मी येशूच्या नावामध्ये स्ट्रेंथ घोषित करत आहे. ज्या शरीरामध्ये दुखणं असेल, येशूच्या नावामध्ये त्या शरीरातून दुखणं मुळासकट उपडलंय, समुद्रामध्ये जाऊन पडलंय घोषित करतो. ज्या घरामध्ये अशांतता असेल, या क्षणाला त्या अशांततेशी मी येशूच्या नावामध्ये बोलत आहे. आज्ञा करतो, या क्षणाला मुळासकट उपट, त्या घरामधून आणि समुद्रामध्ये जाऊन पड. तुमचं गौरव होऊ दे देवा. तुमचं गौरव दे. फायनान्स मध्ये जे काही माझ्या देवा कर्ज असेल, त्या कर्जांवर मी येशूच्या नावामध्ये अधिकार घेतोय. येस, हाताच्या दुखण्यावरती मी येशूच्या नावामध्ये अधिकार घेतोय. आज्ञा करतो, या क्षणाला मुळासकट उपट त्या व्यक्तीमधून, त्या घरात, त्या व्यक्तीच्या जीवनामधून हे कर्ज मुळासकट उपट आणि समुद्रामध्ये जाऊन पड. तुमचं गौरव होऊ दे देवा. तुमचं गौरव होऊ दे प्रभू. तुमचा गौरव दे. कम्प्लीट हिलिंग घोषित करत आहे देवा. जे काही हाताचं दुखणं आहे, या क्षणाला ओसरलं जा. ओसरलं जा. ओसरलं जा. ओसरलं जा. कम्प्लीट ओसरलं जा. तुमचं गौरव होऊ दे देवा. येशूच्या नावाने या तुमचं गौरव होऊ दे. हो पवित्र आत्मा, तुम्ही कार्य करा. तुमचं गौरव होऊ दे देवा. तुमचं गौरव. तुम्ही आमचे चांगले पिता आहात. 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 तुमचं गौरव होऊ दे देवा. तुमचं गौरव होऊ दे. तुमचं गौरव. येशूच्या नावाने येस मला ही प्रार्थना विनंती मागतो, तुम्ही ऐका पिता. आमेन. आपण आशीर्वाद ग्रहण करूया. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, स्वर्गीय पिता यहोवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या प्रत्येकाबरोबर सदा सर्व काळ असो. यहोवा आपला मुख प्रकाश तुमच्यावर चमको. यहोवा आपलं मुख तुमच्याकडे प्रसन्न मुख करो. यहोवा तुम्हाला आशीर्वादित करो. तुमच्या इच्छा गरजा पूर्ण करो. तुमच्या घरात राहणं, घरातून बाहेर जाणं, आत येणं, येशूच्या नावामध्ये आशीर्वादित मी घोषित करतो. तुम्ही पूछ नाही तर तुम्ही मस्तक होणार. तुमच्या कामामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या शिक्षणामध्ये तुम्ही पूछ नाही तर तुम्ही मस्तक झालेले आहात. हे येशूच्या नावामध्ये मी डिक्लेअर करत आहे. तुमचं गौरव होऊ दे. तुमचं गौरव. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो, तुम्ही ऐका पिता. आमेन. 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 कोणाची साक्ष असेल तर साक्षीला वेळ देऊया. 2 मिनिटं मी रेकॉर्डिंग प्रेज स्टॉप द करतो. लॉर्ड. प्रेज द 2 लॉर्ड. मिनिटं. ब्रदर, माझी साक्ष आहे.